नमस्कार सर्वांना. मी अमोल भोजने मराठी शेअर मार्केट क्लासेसच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आम्ही स्टॉक मार्केटचं जे कोचिंग आहे, स्टॉक मार्केटचं जे ट्रेनिंग आहे, अगदी बेसिक लेवलपासून प्रोव्हाइड करतो. इक्विटी सेगमेंट असो की ऑप्शन सेगमेंट असो, म्हणजे ज्याला डेरिव्हेटिव्ह सेगमेंट म्हणतात, त्या दोन्ही सेगमेंटमधलं बेसिक लेवलपासूनचं जे कोचिंग आहे, जे ट्रेनिंग आहे, ते आम्ही प्रोव्हाइड करतो. आणि गेल्या कित्येक वर्षापासून हे आमचं काम आहे, जे ट्रेनिंगचं जे प्रोसेस आहे, जे वर्क आहे आमचं चालू आहे. आणि ड्युरिंग दॅट ट्रेनिंग पिरियड आम्हाला खूप सारे इन्क्वायरीज अशा येतात की जे म्हणतात की सर आम्हाला तुमचे यूट्यूबचे व्हिडिओ द्या, यूट्यूबवरती तुमचं ट्रेनिंग पाहतो, आम्ही फायनान्शियली तेवढे स्ट्रॉंग नाही आहो की तुमची फीस पे करू. आमची फी पण खूप कमी आहे, मिनिमम फी आहे. पण तरी पण आम्हाला खूप सारी इन्क्वायरीज अशा येतात की जे ऑनेस्टली आम्हाला म्हणतात की सर आम्ही फी पे करू शकत नाही, पण आम्हाला स्टॉक मार्केट शिकण्याची खूप इच्छा आहे. आणि ते माझ्या वेबिनारला पण बऱ्याच वेळा अटेंड करतात, कॉल्स पण करतात आणि त्यांच्याहून बऱ्याच वेळा त्यांनी त्यांची जी इच्छा आहे ती दाखवलेली आहे. अशा मेंबरसाठी, अशा लोकांसाठी ज्यांना मनापासून शेअर मार्केट शिकायचं आहे, ज्यांची डेडिकेटेडली इच्छा आहे की आम्हाला स्टॉक मार्केटला आमचं करिअर बनवायचं आहे, आमचा एक फुल टाइम ॲज वेल एज पार्ट टाइम इन्कम सोर्स बनवायचा आहे, त्या लोकांसाठी मी एक स्विंग ट्रेडिंगचा एक मोफत कोर्स, एक फुल कोर्स जो आहे तो मी युट्यूबवरती अपलोड करणार आहे. त्या कोर्समध्ये, स्विंग ट्रेडिंगच्या कोर्समध्ये मी तुम्हाला स्विंग ट्रेडिंग काय असते, स्विंग ट्रेडिंग कसं करायचं असते, स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक कसे आयडेंटिफाय करायचे असतात, स्विंग ट्रेडिंगसाठी किती दिवस होल्ड करायचं असते, हे सर्व प्रोसेस एकदम बेसिक पासून, जे आम्ही आमच्या पेड स्टुडंटला, जे आम्ही ज्यांच्याकडून फीस घेतो आणि त्यांना शिकवतो, त्या स्टुडंट सारखं तुम्हाला इथं मी स्विंग ट्रेडिंगचं पूर्ण कंटेंट इथं देणार आहोत मित्रांनो. सो हा कोर्स आहे तो खूप महत्वाचा कोर्स इथं मी अपलोड करणार आहोत. आता या कोर्समध्ये मी हा कोर्स जो आहे तो टोटल 6 व्हिडिओजमध्ये, 6 ते 7 व्हिडिओज होतील. त्या 6 ते 7 व्हिडिओमध्ये मी अपलोड करणार आहे. तुमच्या फीडबॅकवरती डिपेंड करते की तुमच्या कमेंट्सवरती, तुमच्या लाईक्सवरती डिपेंड करते की आम्हाला आणखी किती पोटेन्शियल त्याच्यात ऍड करायचं आहे कोर्ससाठी. कोर्स 100% जो आहे हा फ्री कंटेंट असणार आहे आणि पेड मेंबर सारखं याच्यामध्ये आम्ही कंटेंट प्रोव्हाइड करणार आहोत. आता तुमच्या मनात, काही लोकांच्या मनात शंका येत असेल की सर तुम्ही कशावरून आम्हाला फ्रीमध्ये जी माहिती देणार आहात ती पेड कंटेंट सारखीच असणार आहे. सो आणि याच्यावरती जे पेड मेंबर्स आहेत, जे किंवा जे आमच्याकडे फी पे करून क्लासेस करतात, त्यांच्यावरती पण कुठलाच अन्याय होणार नाही. सो याच्यातला फरक काय फक्त एवढाच असणार आहे की जे आम्ही पेड जे मेंबर्स आहेत आमचे, त्यांना जे आम्ही कोचिंग देतो, त्यांना जी स्ट्रॅटेजीज आहेत मार्केटमध्ये काम करण्याच्या, त्याच्यामध्ये आम्ही इंट्राडे ट्रेडिंग शिकवतो, स्विंग ट्रेडिंगच्या 2 स्ट्रॅटेजीज असतात, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट शिकवतो, वेल्थ क्रिएशन शिकवतो, बरोबर. आणि इंट्राडे मध्ये पण सेलिंग आणि बाईंग ह्या सर्व स्ट्रॅटेजी शिकवतो. आणि राईट फ्रॉम बेसिक स्टॉक मार्केट काय आहे इथून या सर्व गोष्टी आम्ही कव्हर करतो. या पेड कंटेंटमध्ये, सॉरी, या फ्री कंटेंटमध्ये, हा जो कोर्स आहे याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला एकच स्ट्रॅटेजी सांगणार आहे जी मी पेड मेंबर्सला किंवा जे पेड स्टुडंट्स आहेत आमचे त्यांना प्रोव्हाइड करतो. सेम तशी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला इथं देणार आहे. सो हा फरक आहे. सो तुम्हाला बिलकुल असं वाईट, म्हणजे बिलकुल असं तुमच्या मनात अशी शंका नाही आली पाहिजे की या कोर्समध्ये जे आहे ते पेड मेंबर सारखंच आहे का. सो येस, याच्यामध्ये पेड मेंबर सारखंच आहे. पेड मेंबर्सला आमच्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या थोड्याशा जास्त आहेत आणि फक्त मी इथं एक स्ट्रॅटेजी देणार आहे जी पण पेड मेंबर्स पण यूज करतात आणि ती तुम्हाला पण साठीच पण ती स्ट्रॅटेजी असणार आहे. सो तुम्हाला इक्वली इम्पॉर्टंट कंटेंट इथं मिळणार आहे. सो माझी रिक्वेस्ट राहणार आहे फक्त तुम्हाला की तुम्ही हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ फक्त जास्तीत जास्ती लोकांना तुम्ही शेअर करा. ज्या लोकांना स्टॉक मार्केट शिकायचं आहे, ज्यांना खूप इंटरेस्ट आहे शेअर मार्केटबद्दल, पण फी नसल्यामुळे, पैसे नसल्यामुळे ते गोष्ट ते करू शकत नाही. आणि स्पेशली स्टुडंट्स, जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांची कंडिशन आपण समजू शकतो. त्यांना स्कूल, कॉलेज करणं आणि कॉलेजचा खर्च करणं, बुक्स, ट्युशन्स आणि खूप सारे इतर खर्च आहेत, ते करून बऱ्याचशा स्टुडंटची अशी इच्छा असते की स्टॉक मार्केट शिकलं पाहिजे, पण ते कोर्स अफोर्ड करू शकत नाही. त्यांच्यासाठी ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही स्वतः शिका आणि बाकीच्यांना पण कोर्स बद्दल तुम्ही रिकमेंड करा या या फ्री कोर्स बद्दल. राईट. सो कोर्सचं स्ट्रक्चर कसं असणार आहे ते मी याच्यामध्ये सांगणार आहे. कुठलं कुठलं टॉपिक, कुठलं कुठलं कंटेंट, काय काय शिकवणार आहे ते सर्व या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. आणि जे चॅप्टर्स आहेत, रोज एक एक व्हिडिओ जो आहे तो या या एक प्लेलिस्टमध्ये मी तो अपलोड करणार आहे, तो तुम्हाला बघायचा आहे. मला आनंद होईल तुम्ही जर माझ्या व्हिडिओला खूप जास्त लाईक केलं, शेअर्स केले
कमेंट्स दिले तुमचे चांगले चांगले, तुम्हाला काही क्वेरी असली कोर्सबद्दल, सो आमचा जो हेल्पलाईन नंबर आहे तो मी इथं पोस्ट करणार आहे. त्याच्यावरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवायचा आहे. त्याच्यावरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज पाठवायचा आहे. जे काही क्वेरी असेल तुमची, कुठल्या टॉपिकच्या संबंधित क्वेरी आहे, म्हणजे टॉपिकच्या संबंधित कशी, जो सपोज मी चॅप्टर नंबर 1 आहे, ती क्वेरी तुम्हाला कशी विचारायची आहे. जर चॅप्टर नंबर 1 आहे, जर तुम्ही चॅप्टर नंबर 1चा व्हिडिओ पाहता आणि सपोज तो व्हिडिओ 30 मिनिटाचा आहे, सो तुम्हाला तो व्हिडिओ पाहता पाहता सपोज 20व्या मिनिटाला काही क्वेरी आली, 20व्या मिनिटाला काही क्वेरी आली, तर तुम्हाला मेसेजमध्ये लिहून पाठवायचं आहे की आम्हाला चॅप्टर नंबर 1 मध्ये 20व्या मिनिटाला अशी क्वेरी आहे किंवा अशी शंका आहे. सर तुम्ही जर तसं पाठवलं किंवा डायरेक्टली कमेंटमध्ये मध्ये जरी टाकलं, सो आम्ही काय करतो, त्या व्हिडिओला डायरेक्टली त्या मिनिटावरती चेक करतो काय कंटेंट आहे आणि तुम्हाला अकॉर्डिंगली आन्सर देतो त्याच्यामध्ये. सो तुमचा पण वेळ त्याच्यामध्ये वाचेल आणि आमचा पण वेळ त्याच्यामध्ये वाचेल. आणि ती एक व्हिडिओ बघण्याची आयडियल प्रोसेस आहे. तुम्ही कुठले व्हिडिओ बघा, तुम्हाला काही शंका असतील त्याचा टाइम नोट नक्की करायचा. सो तुम्ही असं काही असलं तर कमेंटमध्ये विचारा. आमचा डॅशबोर्डचा नंबर आहे, डेस्कलाईनचा नंबर आहे, त्याच्यावरती पण तुम्ही मेसेज करू शकता. तो मेसेजच्या थ्रू आम्हाला कुठलीही क्वेरी असेल, कंटेंट असेल, कंटेंट बद्दल किंवा रिलेटेड टू अवर सिलेबस, तर तुम्ही आम्हाला ती विचारू शकता. बरोबर. सो मी आता तुम्हाला दाखवतो की या कोर्समध्ये आपण कुठल्या कुठल्या पॉईंट्स आपण जे आहेत ते कव्हर करणार आहोत. सो होप माझी स्क्रीन सर्वांना व्हिजिबल असेल. पहिलं जे चॅप्टर असणार आहे ते असणार आहे व्हॉट इज स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय असते. सो हे पहिलं जे चॅप्टर आहे ते मी आजच तुम्हाला सांगणार आहे. स्विंग ट्रेडिंग काय असते, तर स्विंग ट्रेडिंग करण्याचं काय महत्व आहे. सो हे पहिलं चॅप्टर आजच्याच व्हिडिओमध्ये कव्हर होईल. ओके. जर काही पार्ट राहिला याच्यातला तो दुसऱ्या चॅप्टरमध्ये पण ऍड होईल. प्रत्येक जे दुसरं चॅप्टर बनणार आहे, म्हणजे सपोज पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं असे जेवढे चॅप्टर बनतील, सो दुसऱ्या चॅप्टरमध्ये पहिल्या चॅप्टरचं रिव्हिजन होईल, तिसऱ्या चॅप्टरमध्ये पहिल्या आणि दुसऱ्याचं रिव्हिजन होईल, तिसऱ्या चॅप्टरमध्ये चौथ्या चॅप्टरमध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्याचं रिव्हिजन होईल. असं प्रत्येक चॅप्टरमध्ये एकेका चॅप्टरचं रिव्हिजन होईल आणि त्याच्यामध्ये नवीन चॅप्टर ऍड होईल. म्हणजे तुम्ही जे व्हिडिओ बघणार तो तुम्हाला एक समराईज होऊन जाईल. ओके. सो ती आमची प्रोसेस आहे शिकवण्याची. बरोबर. सो पहिलं जे चॅप्टर आहे ते होईल स्विंग ट्रेडिंगचं, म्हणजे स्विंग ट्रेडिंग काय असते ते मी आज कव्हर करणार आहोत. दुसरं जे चॅप्टर आहे ते होईल माइंडसेट अँड सायकोलॉजी इन स्विंग ट्रेडिंग. माइंडसेट अँड सायकोलॉजी स्टॉक मार्केटमध्ये सर्वात इम्पॉर्टंट जो पार्ट आहे. लाईफमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल कुठल्याही क्षेत्रात, कुठल्याही सेक्टरमध्ये, तर तुमचा माइंडसेट खूप महत्वाचा आहे. तुमचा माइंड काय म्हणतो, तुमची इच्छाशक्ती किती आहे आणि कशी आहे. जर तुम्ही ठरवलं मला सक्सेस व्हायचं आहे, तुम्ही सक्सेस होणार. जर तुम्ही कारण शोधत राहिले सक्सेस न होण्यासाठी, तर तुम्ही कधीच आयुष्यात सक्सेस नाही होणार. तुम्ही कितीही कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे आहात, तुम्ही त्याच्यातून पुढे जाऊ शकता जर तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह असेल. जर तुमचा माइंडसेट निगेटिव्ह असेल, अरे यार हे माझ्यासोबतच का होते, मी आता पुढे जाऊ शकणार नाही, तुम्ही आयुष्यात कधीच पुढे जाणार नाही. कधीच नाही जाणार. जर तुमचा माइंडसेट असेल कुठल्याही सिच्युएशन मधून मी बाहेर पडतो, तुम्ही 100% त्या सिच्युएशन मधून बाहेर पडणार. सो माइंडसेट आणि सायकोलॉजी. सायकोलॉजी म्हणजे काय. सायकोलॉजी म्हणजे आपली जी सायकोलॉजी आहे, आपली खूप लोकांची जी सायकोलॉजी आहे स्टॉक मार्केट बद्दल, ती इंट्राडेची बनलेली आहे. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय, सकाळी 9:15 वाजता शेअर घेणं, 3:30 वाजताच्या त्याला सेल करणं. म्हणजे सकाळी 9:15 ते 3:30च्या दरम्यान जे काय प्रॉफिट होईल, लॉस होईल ते घेणं आणि बाहेर पडणं. सो स्विंग ट्रेडिंगसाठी माइंडसेट बनणं खूप महत्वाचं आहे. सो सेकंड नंबरच्या चॅप्टरमध्ये माइंडसेट आणि सायकोलॉजीवरती आपण डिस्कस करणार आहोत. आणि तुमची स्विंग ट्रेडिंगसाठी सायकोलॉजी कशी असायला पाहिजे ते याच्यामध्ये करणार आहोत. कारण की स्टॉक मार्केटमध्ये सायकोलॉजीचा जो रोल आहे तो 80% असतो. म्हणजे जर तुम्हाला कुठलीही स्ट्रॅटेजीवरती तुम्ही काम करा, पण तुमचा जो माइंडसेट आणि सायकोलॉजी जर त्या स्ट्रॅटेजी प्रमाणे वर्क नसेल करत, तर तुम्ही सक्सेस होणार नाही. सो 80% सायकोलॉजी आणि 20% स्टॉक मार्केट, असं 100% स्टॉक मार्केट तुम्ही बनवू शकता. हे दुसरं चॅप्टर होणार आहे आपलं. जर 3 नंबरचं जे तिसरं चॅप्टर आहे, तिसऱ्या चॅप्टरमध्ये टूल्स रिक्वायर फॉर स्विंग ट्रेडिंग. टूल्स म्हणजे आपल्याला अभ्यास करण्यासाठी कुठल्या साहित्याची, कुठल्या अवजारांची, कुठल्या टूल्सची गरज आहे स्विंग ट्रेडिंग शिकण्यासाठी किंवा स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी. त्याच्यामध्ये टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस कुठलं करायचं आहे, कसं करायचं आहे, चार्ट कसा रीड करायचा आहे, कुठला चार्ट केव्हा बघायचा आहे, कुठल्या टाइम फ्रेमवरती बघायचा आहे, हे सर्व या टूल्स रिक्वायर फॉर स्विंग ट्रेडिंग या तिसऱ्या नंबरच्या चॅप्टरमध्ये कॉन्सेप्ट कव्हर होतील. नंतर चॅप्टर जे राहणार चौथ्या नंबरचं चॅप्टर, हाऊ टू फाइंड द स्टॉक फॉर स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक सिलेक्ट कसा करायचा.
सिलेक्शन क्रायटेरिया खूप महत्वाचा आहे. सिलेक्शन मग लाईफमधलं कुठलंही सिलेक्शन असो, ओके, ते पर्सनल सिलेक्शन असो, फ्रेंडचं सिलेक्शन असो, की पार्टनरचं सिलेक्शन असो, की तुमच्या एखादा मोबाईल घेताय त्याचं सिलेक्शन असो, की एखाद्या हॉटेलमध्ये जाताय जेवण करायला त्याचं सिलेक्शन असो, किंवा काही तुम्ही वस्तू घेत आहात, कुठलंही प्रकारचं सिलेक्शन महत्वाचं आहे. सिलेक्शन महत्वाचं आहे. जर तुमचं सिलेक्शन चुकलं तर बऱ्याचशा गोष्टी पुढच्या चुकू शकतात. सो स्टॉक सिलेक्शन हा खूप महत्वाचा क्रायटेरिया आहे स्टॉक मार्केटमधला. स्टॉक मार्केटमध्ये सिलेक्शन महत्वाचं आहे. तुमच्याकडे खूप सारा पैसा आहे, तुमच्याकडे खूप सारा पैसा आहे, पण तुम्हाला माहितीच नाही कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं. ते झालं स्टॉक सिलेक्शन. योग्य वेळी योग्य स्टॉक. सो इट्स कॉल्ड स्टॉक सिलेक्शन. सो स्टॉक सिलेक्शन कसं करायचं हे या मी चॅप्टर नंबर 4 मध्ये तुम्हाला शिकवणार आहे. ओके. द चॅप्टर नंबर 5 मध्ये स्ट्रॅटेजी फॉर स्विंग ट्रेडिंग. स्ट्रॅटेजी फॉर स्विंग ट्रेडिंग म्हणजे कुठली स्ट्रॅटेजी आपल्याला ऍक्च्युअल मध्ये इम्प्लिमेंट करायची आहे, कशा प्रकारे स्ट्रॅटेजी म्हणजे कसं काम करायचं आहे, मेथॉडॉलॉजी, पद्धत, सिस्टम, स्ट्रॅटेजी ज्याला म्हणतात स्ट्रॅटेजी. ओके. कुठल्या मेथडनं मला तो शेअर बाय करायचा आहे. ओके. सो स्ट्रॅटेजीचा जो पार्ट आहे तो येईल चॅप्टर नंबर 5 मध्ये. नंतर जे लास्ट वाला जे चॅप्टर येईल, हाऊ टू फाइंड, चॅप्टर नंबर 6, हाऊ टू फाइंड एंट्री, टार्गेट अँड स्टॉप लॉस. म्हणजे स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी फायनल झाल्यानंतर, स्टॉक्स त्याच्या आधी स्टॉक सिलेक्शन झाल्यानंतर कुठं मला एंटर करायचं आहे, म्हणजे त्या शेअरला मला कुठल्या प्राइसवरती बाय करायचं आहे, माझं एक्सपेक्टेड प्रॉफिट किती असणार, ज्याला मार्केटच्या लँग्वेजमध्ये म्हणतात टार्गेट. काय म्हणतात? टार्गेट. एक्सपेक्टेड प्रॉफिट म्हणजे टार्गेट. आणि स्टॉप लॉस म्हणजे माझी रिस्क, माझी रिक्स किती असणार. म्हणजे जर तो स्टॉक मी घेतला आणि तो माझ्या अनालिसिसनुसार जर त्याची प्राइस वाढली नाही, मला टार्गेट मिळालं नाही, जर त्याच्यात मला जर लॉस झाला, तर मला लॉस किती झाला पाहिजे हे मी ठरवू शकतो. मी किती लॉस सहन करू शकतो हे मला माहिती असलं पाहिजे. सो स्टॉप लॉस, टार्गेट आणि एंट्री. एंट्री, टार्गेट, स्टॉप लॉस ही तिन्ही पॉइंट इक्वली इम्पॉर्टंट आहेत. हे ज्यांना आलं त्यांना रिस्क मॅनेज करता आली. सो हा एक रिस्क मॅनेजमेंटच्या संबंधित पार्ट असणार आहे, जो की खूप खूप महत्वाचा आहे. सो हे चॅप्टर मे बी ऍडिशनली एखादं चॅप्टर ऍड होऊ शकते, डिपेंड करते तुमच्या डिमांडवरती. याच्या संबंधित जर तुम्हाला काही आणखी इन्फॉर्मेशन हवी असली, ऍडिशनल काही स्विंग ट्रेडिंग संबंधित जर माहिती हवी असली, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो मी अकॉर्डिंगली आणखी एक चॅप्टर याच्यामध्ये ऍड करू शकतो. सो बट हे एक स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी हा एक इनफ चॅप्टर आहेत, मी असं म्हणतो. सो स्विंग ट्रेडिंग काय असते ते आजच्या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सो स्विंग ट्रेडिंग काय असते, स्विंग ट्रेडिंग का करायला पाहिजे, ओके, आणि स्विंग ट्रेडिंग ची गरज काय आहे, ओके, स्विंग ट्रेडिंग कोणासाठी चांगलं आहे. सो स्विंगचा अर्थ काय होतो? स्विंग म्हणजे आपण नॉर्मली जर मराठीमध्ये स्विंगचा जर अर्थ काढला, स्विंगचा जर अर्थ आपण शब्दशः जर शब्द काढला, शोधला, तर स्विंग म्हणजे पाळणा. एखाद्या लहान बाळाचा कसा पाळणा असतो त्याला म्हणतात स्विंग करणे. स्विंग म्हणजे पाळणा. पाळणा कसा हलतो, मागे जातो, पुढे जातो, मागे जातो, पुढे जातो, आणि मागे पुढे जाऊन काय होतो, ते पाळण्यात जे बाळ असते त्याला शांत झोप येते. बाळ जो आहे आपला, जो गोल जो आहे बाळाला झोपू घालण्याचा, त्या स्विंग मध्ये, पाळण्यामध्ये बाळ झोपून जाते. सेम स्विंग ट्रेडिंगचा आहे. हा एक इव्हेंट बेस्ड ट्रेड सिस्टम आहे. इव्हेंट, ओके, इव्हेंट बेस्ड सिस्टम. ते पण सांगतो आधी. स्विंग मध्ये काय आहे, म्हणजे स्टॉकची जी प्राइस आहे, स्टॉकची शेअरची जी प्राइस आहे ती पण साधारण 10-12 दिवस, 1 ते 2 आठवड्याच्या पिरियडमध्ये स्विंग होते. म्हणजे प्राइस जी आहे ती खाली वर जाते, आणि फायनली आपल्याला जे एक्सपेक्टेड टार्गेट आहे, जे एक्सपेक्टेड प्रॉफिट आहे, ते मिळते. त्या 15 दिवसाच्या ड्युरेशन मध्ये, 1 ते 2 आठवड्याच्या ड्युरेशन मध्ये जी स्टॉकची जी प्राइस आहे ती खालीवर होते, आणि आपल्याला आपलं जे एक्सपेक्टेड प्रॉफिट आहे, टार्गेट आहे, ते अचीव्ह होते. त्याला म्हणतात स्विंग ट्रेडिंग. आता याला इव्हेंट बेस्ड ट्रेड का म्हणतात? इव्हेंट बेस्ड काय होते कंपन्यांमध्ये, एक असते इंट्राडे ट्रेडिंग, दुसरं असते लॉंग टर्म, आणि एक असते स्विंग अँड पोझिशनल. इंट्राडे, स्विंग, पोझिशनल आणि लॉंग टर्म. स्विंग ट्रेडिंग का महत्वाचं आहे? सर्वात बेस्ट मेथड जी आहे स्टॉक मार्केटमधून पैसे कमावण्याची, ती आहे स्विंग ट्रेडिंग. का? हे एक इव्हेंट बेस आहे, आणि प्रत्येक कंपनीमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये जेवढ्या कंपन्या आहेत त्या प्रत्येक कंपनीमध्ये इव्हेंट येतो. इव्हेंट म्हणजे मग नेमकं काय? सो मी तुम्हाला एक छानसं एक्झाम्पल तुम्हाला देतो, इव्हेंट बेस्ड ट्रेडिंग म्हणजे काय असते. तर आपल्या देशात मागील 2 महिन्यात, ओके, मागील 2 महिन्यात वर्ल्ड कप झाला, क्रिकेट वर्ल्ड कप झाला, आपल्या देशात झाला.
सो तो एक इव्हेंट झाला खूप मोठा. तो खूप मोठा इव्हेंट झाला. वर्ल्ड कप झाला, तर त्या वर्ल्ड कपमुळे शेअर मार्केटला काय फायदा झाला, स्टॉक मार्केटला काय फायदा झाला, किंवा जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना काय फायदा झाला. इन्व्हेस्टरला कसा फायदा झाला सांगतो, किंवा कंपन्यांना, स्टॉक मार्केटला कसा फायदा झाला. आपल्या देशात खूप सारे बाहेरचे लोक आले, खूप सारे टीम्स आल्या, खूप सारे क्रिकेट पाहणारे लोक आले, बरोबर. जे क्रिकेट लवर आहेत ते खूप सारे आले. म्हणजे त्याचा फायदा झाला हॉटेल इंडस्ट्रीला, त्याचा फायदा झाला एअरलाईन्स इंडस्ट्रीला. एअरलाईन्स म्हणजे फ्लाईट्सच्या कंपन्यांना त्याचा फायदा झाला, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनच्या इंडस्ट्रीला त्याचा खूप जास्त फायदा झाला. सो हॉटेलच्या प्राइजेस तुम्ही चेक करा. ज्या महिन्यात क्रिकेट इव्हेंट झाला त्या महिन्यात हॉटेलच्या संबंधित ज्या कंपन्या आहेत, हॉटेलच्या संबंधित ज्या कंपन्या आहेत त्यांची प्राइजेस तुम्ही चेक करा की कुठल्या लेवलवरती गेली होती. त्या महिन्यात तुम्ही चेक करा एअरलाईनचे जे स्टॉक्स आहेत, एक्झाम्पलसाठी इंडिगो आहे, ओके, इंडिगोची स्टॉक प्राइस चेक करा, त्या पिरियडमध्ये ऑल टाइम हायवरती पोहोचली होती त्या शेड्यूलमध्ये. हॉटेलच्या संबंधित ज्या कंपन्या आहेत, लेमन ट्रीज आहे, ताज ग्रुपचे हॉटेल्स आहेत, खूप सारे हॉटेल्स कंपनी, रिअल इस्टेट मध्ये ज्या कंपन्या येतात त्यांची जी प्राइस आहे ती पीक लेवलवरती गेली होती. सो हा एक इव्हेंट होता. इव्हेंट होता म्हणजे काय, की जो पिरियड होता वर्ल्ड कपचा तो शॉर्ट होता, म्हणजे 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने, बरोबर. पण त्या इव्हेंटमध्ये त्या कंपनीने त्याचा फायदा झाला. सो असे इव्हेंट आपल्याला आयडेंटिफाय करायचे असतात. हे झालं एक जनरल इव्हेंट, म्हणजे एक सर्वसामान्य सर्व लोकांना माहिती असते. हा एक इव्हेंट आहे, क्रिकेट आहे, हे पब्लिकली सर्वांना माहिती असते. पण कंपन्यांमध्ये काही इंटरनल इव्हेंट्स पण येतात. इंटरनल इव्हेंट्स काय येतात, त्याचे क्वार्टरली रिझल्ट्स येतात. क्वार्टरली रिझल्ट्स येतात, त्या क्वार्टरली रिझल्ट्स वरती कंपन्यांच्या प्राइस मध्ये खूप वेळा मुवमेंट येते. जर रिझल्ट चांगले आले तर खूप वेळा असं होते कंपनीची प्राइस जी आहे ती वाढते. जर रिझल्ट चांगले नाही आले कंपनीची प्राइस जी आहे ती कमी होते. सो मग तो एक झाला कंपनीचा इव्हेंट झाला. तो कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट आले त्याच्यामुळे कंपनीच्या शेअरच्या प्राइसमध्ये काहीतरी बदल झाला. आणखी इव्हेंट्स येतात की कंपनीच्या शेअरची कंपनी काही डिव्हिडंड अनाऊन्स करते, बोनस अनाऊन्स करते, टेम्पररी पिरियडसाठी बोनस अनाऊन्स करते. तर कंपनी सांगते की यस, आम्ही कंपनी बोनस शेअर प्रोव्हाइड करणार आहे आणि रेकॉर्ड डेट जी असणार आहे ती एवढ्या एवढ्या दिवसाची आम्ही ठेवलेली आहे. कंपनीमध्ये आम्ही डिव्हिडंड प्रोव्हाइड करणार आहोत. सो डिव्हिडंड मध्ये तुमच्याकडे या रेकॉर्ड डेट पर्यंत शेअर्स तुमच्याकडे असले पाहिजेत. म्हणजे तो एक इव्हेंट झाला. म्हणजे डिव्हिडंड जेव्हा कंपनी अनाऊन्स करते, अनाऊन्स केल्यानंतर कंपनी म्हणते की यस, सपोज आजची डेट आहे 21 तारखेला मी हा व्हिडिओ शूट करतोय. सो आजची डेट आहे 21. सो कंपनी अनाऊन्स करते की यस, तुमच्याकडे 30 तारखेपर्यंत आमच्या कंपनीचे शेअर्स असले पाहिजेत. तुमच्याकडे 30 तारखेपर्यंत जी रेकॉर्ड डेट जी आहे ती 30 असली पाहिजे. मग काय होते, त्या पिरियडमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये काही मुवमेंटम येतो. तो झाला एक इव्हेंट. सो हे इव्हेंट बेस्ड ट्रेडिंग आहे, स्विंग ट्रेडिंग म्हणजे, बरोबर. सो कंपन्यांमध्ये असे इव्हेंट्स खूप येतात आणि प्रत्येक कंपनीमध्ये कुठला ना कुठला इव्हेंट येत राहतो. प्रत्येक कंपनीमध्ये कंपल्सरी आहे. कंपनीला क्वार्टर रिझल्ट देणं कंपल्सरी आहे. कंपल्सरी आहे. जेवढ्या गव्हर्नमेंटच्या संबंधित कंपन्या आहेत, गव्हर्नमेंट सेक्टरच्या जेवढ्या कंपन्या आहेत स्टॉक मार्केटमध्ये 55 कंपनी आहेत गव्हर्नमेंट सेक्टरच्या, आणि सर्वात जास्त डिव्हिडंड ज्या देतात त्या गव्हर्नमेंट सेक्टरच्या देतात. का देतात ते गव्हर्नमेंट सेक्टरच्या कंपन्या? कारण की गव्हर्नमेंटचा जो पैसा आहे तो त्या कंपन्यांमध्ये असतो. गव्हर्नमेंटची इन्व्हेस्टमेंट त्या कंपन्यांमध्ये असते, आणि गव्हर्नमेंटची त्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट असते तर गव्हर्नमेंटला पैसा पाहिजेत असतो. गव्हर्नमेंट त्यांना म्हणते की yes, आम्ही तुम्हाला पैसा दिलेला आहे, आम्हाला तुम्ही काही पटापट मोबदला द्या त्याच्याबद्दल. तर कंपन्या काय करतात, डिव्हिडंड देतात. मग डिव्हिडंड देतात तर आपल्यासारे रिटेल ट्रेडरना पण मिळतो, आणि गव्हर्नमेंट जो आहे गव्हर्नमेंटला पण त्याचा डिव्हिडंड मिळतो. सो गव्हर्नमेंट कंपन्या जास्त डिव्हिडंड देतात. म्हणजे 55 गव्हर्नमेंट कंपनीज आहेत फक्त डिव्हिडंड देतात. अशा खूप साऱ्या आहेत की डिव्हिडंड बेसवरती फक्त स्विंग ट्रेडिंग मध्ये त्याच्यामध्ये चांगली मुवमेंट होते. सो जे स्ट्रॅटेजीज आहेत, मी तुम्हाला स्ट्रॅटेजीच्या पार्टमध्ये कसं करायचं, कुठली कंपनी बघायची, ते सर्व स्ट्रॅटेजीच्या पार्टमध्ये मी तुम्हाला ते स्विंग ट्रेडिंगचं कव्हर करणार आहे, सांगणार आहे. सो स्विंग ट्रेडिंग मोस्टली जी आहे ती एक 15 दिवसाचा एक सेटअप आहे. म्हणजे स्टॉक घ्यायचा, स्टॉक आपल्याकडे ठेवायचा साधारण 15 दिवस, म्हणजे 2 आठवडा. ओके, 2 आठवड्याच्या पिरियडसाठी स्टॉकला होल्ड करायचा, आणि त्याला जे एक्सपेक्टेड जे प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड जो ग्रोथ आहे तो साधारण एक 3 ते 4% पर्यंत. ओके, खूप जास्त झालं 4%, 3% पण खूप जास्त झालं. ओके, सो आपण मिनिमम 3 घेऊ, मॅक्झिमम 4% घेऊ. सो 3 ते 4% प्रॉफिट त्याच्यामधून एक्सपेक्टेड असते 2 आठवड्याच्या पिरियडमध्ये. तो झाला स्विंग ट्रेडिंगचा शेड्यूल. सो 3% प्रॉफिट घ्यायचं, ट्रेडमधून बाहेर पडायचं, अगेन स्टॉक शोधत राहायचा आणि बाहेर पडायचं. सो हा एक स्विंग ट्रेडिंगचा प्रकार आहे. आता हे कोणासाठी चांगला आहे?
हे कोणासाठी चांगलं आहे? स्विंग ट्रेडिंग सर्वात बेस्ट आहे जे जॉब करतात, जे हाऊस मेकर्स आहेत, म्हणजे गृहिणी आहेत काही, किंवा काही लेडीज आहेत, जेंट्स आहेत जे जॉब करतात आणि त्यांना स्टॉक मार्केटमध्ये काम करायला इंट्राडेमध्ये वेळ नाही. सो स्विंग ट्रेडिंग त्यांच्यासाठी बेस्ट आहे. ज्यांना पैसा रोटेट करायचा आहे, ज्यांना एफडी पेक्षा थोडी जास्त रिटर्न्स पाहिजेत, एफडी म्हणजे फिक्स डिपॉझिट पेक्षा त्यांना थोडेसे जास्त रिटर्न्स पाहिजेत, पण मार्केटमध्ये काम करायला दिवसाच्या अवर्समध्ये जमत नाही. सो स्विंग ट्रेडिंग त्यांच्यासाठी चांगलं आहे की स्टॉक आयडेंटिफाय करायचे आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं, किंवा काही थोड्या वेळासाठी स्टॉक सिलेक्शनसाठी वेळ द्यायचा आणि त्याला मार्केटच्या एक 10-15 मिनिटाच्या शेड्यूलमध्ये स्टॉकला बाय करायचं, स्टॉकला होल्ड करायचं, प्रॉफिट घ्यायचं आणि बाहेर पडायचं. सो हा एक जो इव्हेंट आहे स्विंग ट्रेडिंगचा, हा जॉब करणाऱ्यांसाठी खूप चांगला आहे, ज्यांना पैसा रोटेट करायचा, एक तुमचा अल्टरनेटिव्ह इन्कम सोर्स स्विंग ट्रेडिंग मधून बनतो. सो एक इव्हेंट बेस्ड ट्रेडिंग आहे स्विंग ट्रेडिंग, म्हणजे आपण तो स्टॉक आहे तो स्विंग होतो 2 आठवड्याच्या शेड्यूलसाठी. एक याच्यापेक्षा खूप असं काही मेजर नाही स्विंग ट्रेडिंग मध्ये, खूप असं काही R&Dचा पार्ट नाही, रिसर्च अँड R&D पार्ट नाही खूप, की आम्हाला कसं कळेल, कसं करणार, आणि काय होते मार्केटविषयी खूप साऱ्या लोकांनी ना खूप मिथ क्रिएट केलेलं आहे, खूप अशा संकल्पना क्रिएट केलेल्या आहेत. काही लोकांना स्टॉक मार्केट जे आहे ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचू द्यायचं नाहीये. तुमच्या माझ्यासारख्या लोकांपर्यंत बऱ्याच लोकांना असं वाटतं की स्टॉक मार्केट शिकले नाही पाहिजे. खूप वेगवेगळे खूप कठीण कठीण शब्द त्यांनी त्याच्याबद्दल आणलेत मार्केटविषयी. असं काही नाहीये. शेअर मार्केट सोपं आहे. फक्त ते तुम्हाला शिकायचं आहे. शिकायचं आहे, समजून घ्यायचं आहे. शिकायचं आहे, मी तुम्हाला शिकवणार आहे, आणि जी गोष्ट मी तुम्हाला शिकवणार आहे ती तुम्हाला इम्प्लिमेंट करायची आहे. त्याच्यावरती तुम्हाला आधी पेपर ट्रेड करायचा आहे. पेपर ट्रेड म्हणजे काय असते? एक्झाम्पल सांगतो मी. आता तुम्ही स्कूल कॉलेजमध्ये जे काही शिकतो, आपण कॉलेजमध्ये आपण जेव्हा गेलो, स्कूलमध्ये जेव्हा आपण गेलो, आपल्या स्कूलमधले जे लेक्चर आहेत, सर आहेत, त्यांनी जे आपल्याला शिकवलं, आपण डायरेक्टली त्यांनी शिकवल्यानंतर एक्झाम दिली नाही. आपण एक्झाम दिली का त्यांनी? स्कूल कॉलेजमध्ये शिकल्यानंतर आपण डायरेक्ट एक्झाम दिली का? नाही. आपण घरी त्या सब्जेक्टचा, त्या चॅप्टरचा अभ्यास केला, त्या सब्जेक्टचा आणि त्या चॅप्टरचा अभ्यास केला, त्याच्यानंतर आपण एक्झाम दिली आणि एक्झाम मध्ये आपण पास झालो. जर मी तुम्हाला शिकवलं आणि तुम्ही जर डायरेक्टली मार्केटमध्ये ती गोष्ट इम्प्लिमेंट केली, म्हणजे डायरेक्ट जर तुम्ही एक्झाम दिली, तर तुमची फेल होण्याची खूप जास्त शक्यता आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल? एक्झामसाठी डायरेक्टली जाण्यासाठी पेपर ट्रेड करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. तर हा अभ्यास कुठला? त्याला म्हणतात पेपर ट्रेडिंग. म्हणजे मी जे सांगतोय त्या मार्केटवरती त्या गोष्टीला तुम्हाला चेक करायचं आहे की यस, हे असं शिकवलंय, असं होते का? म्हणजे तुम्हाला तुमची जी रिअल मनी आहे, जो रिअल पैसा आहे, तो इन्व्हेस्ट करायच्या आधी त्या गोष्टीला पेपरवरती चेक करायचं आहे. यस, या प्राइसवरती एंट्री घ्यायला सांगितलं, असं अनालिसिस करायला सांगितलं, एवढा टार्गेट सांगितलं, एवढा स्टॉप लॉस सांगितलं, हे तुम्हाला पेपरवरती करायचं आहे. जर तुम्ही ती गोष्ट डायरेक्ट मार्केटमध्ये इम्प्लिमेंट केली, तर तुमचा नुकसान होऊ शकते. जसं मी परीक्षेचं सांगितलं, स्कूलमध्ये कॉलेजमध्ये शिकवल्यानंतर डायरेक्ट आपण परीक्षा देत नाही, आपण अभ्यास करतो. असं सेम मी जर तुम्हाला शिकवतो, तर त्या गोष्टीला तुम्ही मार्केटमध्ये चेक करा, तसं होतंय का? तसं जर झालं, त्याच्यानंतर तुम्ही ते डायरेक्टली पैसा इन्व्हेस्ट करा तुमचा, आणि ते पण किती क्वांटिटीवर करायचं आहे, किती पैसा लावायचा आहे, ते पण मी तुम्हाला मनी मॅनेजमेंटमध्ये शिकवणार आहे. किती पैसा तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये कुठल्या वेळेस टाकायचा आहे. सो हो, अशा प्रकारचं जे आहे तो स्विंग ट्रेडिंगचा कॉन्सेप्ट आहे, आणि या चॅप्टरमध्ये ह्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. आणखी जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असली या चॅप्टरच्या संबंधित, तर तुम्ही मला कमेंट सांगा, कमेंट करा, लाईक करा. तुमचे कमेंट्स आणि लाईक काय होईल माहिती का? आम्ही मोटिवेट होऊ, म्हणजे आम्हाला समजेल, कळेल की जे आम्ही हे प्रयत्न करतोय, सर्वसामान्य जे लोक आहे, जे इकॉनॉमिकली फी पे करू शकत, इकॉनॉमिकली वीक आहेत, सो त्या लोकांपर्यंत हे पोहोचत आहे, आणि त्यांना आमचं कंटेंट आवडत आहे. तुमचं ऍडिशनल रिक्वायरमेंट असेल तर सांगा. आम्ही मोटिवेट का हो? तुमच्या कमेंट्स आणि लाईकमुळे आम्हाला तोच फीडबॅक आहे आमच्यासाठी. सो तुमचा जो चांगला चांगला फीडबॅक आहे द्या. काही सजेशन असतील, सजेशन पण आम्हाला आम्हाला तुम्ही नक्कीच सांगा. चालेल. सो जे काही रिक्वायरमेंट असेल ते तुम्ही आम्हाला डेफिनेटली कळवा. आजच्यासाठी आपण क्लोज करू. आजचं स्विंग ट्रेडिंगचा चॅप्टर आहे ते संपला आहे, आणि नेक्स्ट चॅप्टरचा जो व्हिडिओ आहे तो मी लवकरात लवकर अपलोड करेल. थँक्यू सो मच. गुड नाईट सर्वांना.